मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। पण या ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे। युतीबाबत मी वक्तव्य करणार नाही। मनसे आणि उबाठा युतीबाबत दोन भावांनी बोललं पाहिजे। युतीबाबत राज उद्धव ठाकरेच चर्चा करतील अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष हा मनसे युतीबाबत सकारात्मक आहे, तशी प्रतिक्रिया खुद्द उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंनी दिली होती। महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणाऱ्यांचं स्वागतच करू असं आदित्य ठाकरेंनी नुकतंच म्हटलंय। खरं तर युतीच्या चर्चांवर दोन्ही थोरल्या ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे। मात्र ठाकरेंची ज्युनियर पिढी सध्या युतींच्या चर्चावर माध्यमांसमोर बोलतीये। त्यामुळे चर्चेसाठी ठाकरेंची सिनियर पिढी आता कधी पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय। दोन भाऊ बोलतोय। मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये। मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014ला 17ला बघितलंय। 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल। तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। दरम्यान ठाकरेंची दुसरी पिढी मनसे उबाटा युतीबाबत सकारात्मक असल्याचं दिसतंय। माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये। मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014ला 17ला बघितलंय। 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल। तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी ह्या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती, हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल। आमची भूमिका स्पष्ट आहे। ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील। आता काय झालंय तुम्हाला सांगतो। आता जे झालंय ते हिंदीचा एक शेर आहे, तेच चालू आहे, जे शिवसेना उबाटाकडनं चालू आहे। हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत। ह्याच्यामध्ये कुठलीही ठोस कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही। ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील। आमचे नेते एका सुरात बोलत आहेत। आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत। याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही। आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत। भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोपी आदित्य साहेब पण बोलले ना, त्याच्यामुळे आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण। तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची, मला वाटतं मनसैनिकाची सुद्धा इच्छा असेल। उद्धव जी और राज जी साथ में एक फैमिली में आता है और महाराष्ट्र की सेवा में पूरी ताकत से अगर दोनों जुट जाए तो महाराष्ट्र के लिए बहुत ही अच्छा होगा। ना आता हे दोन भावांचं चाललेलं आहे, त्यांची काय भूमिका ठरते आहे ही आज काही यावर भाकीत करणं उचित होणार नाही। परंतु मुंबईतील अनेकांचं मत आहे की
यावर निर्णय जो घेताना उद्धवजी आणि राजजी एकत्र येतात का की येणार नाहीत, हा निर्णय झाल्यावरच आपण पुढे जाऊ. कोणी कुणाला फोन करत नाही. हे त्यांनी जे आव्हान केलं ना ते सपाला केलेलं आहे, ते एमआयएमला केलेलं आहे. त्यांना हे यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवताय. ते दोघं बंधू एकत्र येणार नाही. जे मांडणी त्यांना करायची ना, तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना, त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याचे सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर, सपा पण काय एमआयएम त्यांच्यावर बोलणी करायला तयार आहेत. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतात. असं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ उडाली आहे. या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का. ती चालल्यात नाराज. नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे. तो काय त्यांचा दूर होत नाहीये. ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले. ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या. या नाराज सेनेवरती तुम्ही काय लक्ष देत आहे? पण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला. याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं, जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे का? एका विशिष्ट काळानंतर एक सक्षम नेतृत्व, दिशा पक्षाला, संघटनेला देणं, संघटनेशी नेत्याचं किती आपुलकी किंवा संवाद आहे, हे सगळं एकदा पाहिलं तर मला वाटतं शेवटी कुठंतरी एका मर्यादेनंतर भ्रमनिरास्त नक्की कार्यकर्त्यांचाही होतो. मला असं वाटतं कदाचित हे आता तुमच्याकडनं कळलं, पण मला असं वाटत नाही की ते काही होऊच शकत नाही असं नाही. कदाचित होऊही शकतं. एकनाथ शिंदेजी यांनी जे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना घेतलेले पॉझिटिव्ह निर्णय आणि निर्णय घ्यायला पाहिजे, बघतो करतो याच्यापेक्षा तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास दाखवून की हे पक्षप्रमुख हे चांगल्या पद्धतीने कामं करू शकतात, या दृष्टीने इन्कमिंग सुरू झालेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी आज उघड करणं योग्य नाही, परंतु याच्या सर्व जे काही चाललंय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे. आणि तुम्हाला एवढं नक्की सांगेल की अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. शिवसेना ठाकरे गटही आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरलाय. 9 जून पासून ठाकरे गट रस्त्यावर उतरून पालिकेच्या तयारीची सुरुवात करणार आहे आणि यासाठी एक खास रणनीतीही तयार करण्यात आली आहे. 9 जून रोजी ठाकरे गटाच्या वतीने मुलुंड येथील कालिदास सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तर या मेळाव्यातून युवा सेना नेते आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. दुसरीकडे 9 जूनच्या मेळाव्यानंतर मुंबईतील इतर प्रश्नावर देखील आंदोलन आणि मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मंत्री नितेश राणेंनी शिवसेना उभाठावर हल्लाबोल केलाय. ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की आपल्या आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी आहे, असा सवाल नितेश राणे यांनी विचारलाय. ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्याला वाचवण्यासाठी आहे, हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं. कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा, ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते. आणि म्हणून तो काय शिवसेनेसाठी दौरा नाहीये, पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे.